नमस्कार. मी रागिनी चेडे, रंग अंतरंगातले या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण वाचनासाठी घेऊन आलो आहोत लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या पुस्तकातील एक अत्यंत संवेदनशील आणि अंतर्मुख करणारा लेख, मानव धर्म. धर्म म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नव्हे, तर माणूसपण जपणं, प्रत्येकाशी समतेने आणि आपुलकीने वागणं, हाच खरा मानव धर्म. हा लेख आपल्याला स्मरण करून देतो की जगात राहताना माणूस म्हणून जगणं सर्वात महत्त्वाचं आहे. माणुसकीच्या मुळाशी जाणारा आणि आपल्या अंतःकरणाला स्पर्श करणारा हा लेख आज नक्की ऐका. चला तर मग मनाच्या खोल तळाशी उतरवणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया. मानव धर्म. कविवर्य कुसुमाग्रजांनी आपल्या एका कवितेत शहरी वस्तीतून स्थिरावलेल्या एका सुखवस्तू संपन्न जीवन जगणाऱ्या समाजाचे एक मार्मिक चित्र रेखाटले आहे. या कवितेत नाट्य आहे, संवाद आहे, समज आहे. आपल्याला अंतर्मुख करण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे. शहरी भागातील एका भारदस्त चौकिरड्यावर एक मळकट चिंध्या पांघरलेले 5-7 वर्षाचे पोर काही शोधते आहे. बंगल्याच्या वरांड्यातून हे दृश्य पाहणाऱ्या एका गृहस्थांना ही घटना असांस्कृतिक वाटते. दिलदार होऊन ते मुलाला वरांड्यात बोलवतात. त्यांचं सांस्कृतिक उन्नयन करायचं ठरवतात. कुठून सुरुवात करावी समजत नाही. मग आपल्या देशापासून सुरुवात करूया असे म्हणून मुलाला वंदे मातरम म्हणायला सांगतात. तर चमत्कार घडतो. कुसुमाग्रज म्हणतात, ते पोर धुराच्या ढगासारखं आभाळभर पसरलं आणि खूप उंचावर जाऊन दिशा ओरबडणारे विकट शब्द प्रचंडपणे उद्गारलं, वंदे मातरम. भाकरीचा चंद्र शोधण्यात ज्यांची जिंदगानी जाते, त्यांचं सांस्कृतिक उन्नयन शब्दांनी होत नाही, तर तेथे करुणेला कृतीची जोड द्यावी लागते. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांसारख्या समाजपुरुषाला खरा धर्म जनसामान्याच्या कल्याणातच दिसतो. सेवा आणि ममता ही नव्या युगाची प्रधान मूल्ये मानणाऱ्या स्वामींना माणसातल्या मांगल्यात धर्माचे दर्शन घडते. बेलूर मठात हितवादी पत्राचे संपादक सखाराम देऊसकर यांच्या समवेत एक पंजाबी मित्र आले होते. स्वामी समाजाच्या दयनीय अवस्थेवर, विषमतेवर पोटतिडकीने बोलले. पंजाबी गृहस्थ निरोप घेताना स्वामींना म्हणाले, धर्माबद्दल चर्चा होईल ही माझी अपेक्षा होती, पण दिवस फुकटच गेला. त्यावर स्वामीजी ताडकन म्हणाले, जोपर्यंत माझ्या जन्मभूमीतला एक कुत्रा देखील उपाशी आहे, तोपर्यंत त्याला खायला देणं हा धर्म, बाकी सारा अधर्म. धर्म हा केवळ चर्चा चवर्णाचा विषय नाही, तर तो मंगल जीवन जगण्याचा विचार आहे. धर्माला मानवाभिमुख करून राष्ट्राला मानवतावादी मंत्र देणारे महापुरुष भारतभूमीच्या कुशीत अवतरले. त्यांचा संदेश आहे, तुम्ही बलवंत असा वा विचारवंत, कलावंत असा वा धनवंत, ईश्वराने तुम्हाला इतरांपेक्षा जे वेगळं बळ दिले आहे त्याचा समाजहितासाठी वापर करा. त्यातच जीवनाची सार्थकता आहे. त्यासाठी सोडून द्या संकुचित वृत्ती आणि स्वीकार करा व्यापक, उदार, सकारात्मक जीवनदृष्टी. अशा जीवनदृष्टीविषयी रवींद्रनाथ टागोरांची एक कथा मोठी उद्बोधक आहे, प्रेरक आहे. भारतभूमीचा अभिमान वृद्धिंगत करणारी आहे. महापुरुषांनी जपलेल्या मानव धर्माची महती सांगणारी आहे. रवींद्रनाथांनी आपल्या शांतिनिकेतनमधील मुलांसमोर भारताचा नकाशा ठेवला आणि कल्पना करायला सांगितले. भारत म्हणजे कुणी एखादा पुराणपुरुष आहे, महापुरुष आहे. तो समुद्रामध्ये काखे इतक्या पाण्यात उतरला आहे. हा महापुरुष काय करत असेल असा प्रश्न त्यांनी विचारला. आश्रमातील एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला, गुरुदेव,
हा कुणीतरी धर्मनिष्ठ पुरुष आहे. पुराण काळापासून हा या समुद्रात उतरला आहे आणि तेव्हापासून प्रार्थना करून सूर्याला आणि चंद्राला दिवसा आणि रात्री सारखा अर्घ्य देतोय. त्यानंतर दुसरा एक मुलगा उभा राहिला. जरा गंभीर, चेहऱ्यावर विस्कटलेले केस. आवेशात येऊन त्याने सांगितले, गुरुदेव, मला नाही वाटत हा महापुरुष सूर्यचंद्राला अर्घ्य देऊन प्रार्थना करतोय. खोटी आहे ही कल्पना. हा महापुरुष समुद्रात उतरला हे खरे आहे, पण आपल्या दैन्याला, गरिबीला कंटाळून समुद्रामध्ये आत्महत्या करण्यासाठी तो उतरलाय असे मला वाटते. आणखी कुणाला कल्पना सुचते का? रवींद्रनाथांनी विचारताच तिसरा मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, गुरुदेव, हा महापुरुष प्रार्थनेकरिता मुळीच उतरला नाही आणि आत्महत्येकरिता तर मुळीच नाही. हा आहे पुराण पुरुष. तो नुसता सागरामध्ये म्हणजे खाऱ्या पाण्याच्या समुद्रात नाही उतरला. समुद्राला दुसरेही नाव आहे, रत्नाकर. म्हणून हा जो या महासागरात उतरला आहे तो या महासागराच्या तळाशी असलेले माणके, मोती, रत्ने, हिरे दुनियेला देण्याकरिता उतरला आहे. किती भव्य, उदात्त, सुंदर कल्पना आहे ही. भारत नावाच्या या पुराण पुरुषाने मानवतेची रत्ने पुरवण्याचे काम केले, आजही करतो आहे. देशासाठी सर्वस्व देणारे स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक, संत महात्मे ही याच महापुरुषाने बहाल केलेली मानवी रत्ने. त्यांचा त्याग, समर्पणातून भारत स्वतंत्र झाला. अशा स्वतंत्र भारतासाठी रवींद्रनाथ परमेश्वराला प्रार्थना करतात की जेव्हा निर्भय चित्ताची आणि मुक्त ज्ञानाची परिस्थिती साहित्यात, सांस्कृतिक विचारात, समाजात निर्माण होईल तेव्हाच सतेज नवभारत राष्ट्र निर्माण होईल. इतिहासाचे स्मरण ठेवून आपण सुंदर समर्थ राष्ट्राच्या उभारणीसाठी संकोचितपणाला तिलांजली दिली पाहिजे आणि परस्पर प्रेमाचे सूर आळविले पाहिजेत. तोच खरा मानवधर्म. आणि हेच आहे मानवधर्म या लेखाचं सार. माणूस म्हणून जगताना आपण फक्त स्वतःपुरते मर्यादित राहू नये, तर आपल्यामधील सहवेदनेला, सहिष्णुता आणि आपुलकी जपणं हीच खरी मानवी जबाबदारी आहे. धर्माच्या चौकटीपेक्षा वर जाऊन माणसात माणूस पाहणं हाच खरा धर्म. लेखक यशवंत पाटणे यांच्या शब्दातून उमटलेली ही जाणीव आपल्या मनात नक्कीच दीर्घकाळ टिकेल. तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा आहे. रंग अंतरंगातले या चॅनलवर अशाच अर्थपूर्ण विचारांचा मागोवा आपण घेत राहू. हा लेख आवडल्यास लाईक, शेअर आणि रंग अंतरंगातले या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या विचारांसह. धन्यवाद.